एकमेव मी कार्य करतोय जो चपलावर ट्रेकिंग करू राहिला. व्ह्यूचा नादच नाही करायचा. फायनली मंदिर आलंय गाईस. गाईस इकडे बघा कसं विहीर टाईप आहे. पाणी बी असेल त्याच्यामध्ये आणि कदाचित साप बी असू शकतो. हेच ते 4 खांब गाईज. बापरे काय विलक्षण रूप आहे. हो इथंच दमलं गाईज. पुढं कसं व्हायचं. बाकीची पब्लिक कुठे आहे. एवढं वर आलं सध्या 5% नाही झालं म्हणते पोरं. तिथं बसलेले का ते बघ ना. ते उभे चालत येऊ राहिले. जर काही हा व्हिडिओ तर डायरेक्ट इथून सुरू होत असला ट्रेकिंग पासून तर समजून जा व्हिडिओचा विषय झाला थोडा. कारण मोबाईल दुसऱ्या मोबाईलमध्ये ब्लॉग बनवला आहे. जर तुम्हाला तर सगळे व्हिडिओ बघायला भेटले असते ना तर मग काय विषय नाही. मग देवाची कृपा. असं वरडू नका. बेकार दम लागला. त्याच्यात काही खाल्लेलं नाही जास्त. म्हणजे नॉर्मल लेवलला 2-4 पुऱ्या खाल्ल्या तर मम्मीने बनवून दिल्या तेवढंच. काही पोरं जे आहेत ना पहिले ट्रेक करून बसलेले त्याच्यामुळे त्यांना माहिती चालायचं. आपल्याला तसं माहितीच नाही. तेव्हा दमले होते त्यात लुकडं म्हणजे जे बारीक ते त्यांना चालता यायला पाहिजे. बसू नको. बसले नाही अजून दम लागत. काय नाही होत भो. हे समोर किती मोठं बाबू. घसरला असता आता. एकमेव मी कार्य करतोय जो चपलावर ट्रेकिंग करू राहिला. व्ह्यूचा नादच नाही करायचा. दोन बार असं टकलोय. तिसऱ्या वेळेस भरोसा नाही. सगळ्यात मोठी ट्रॅकर. हा आलेली आहे तू याच्यात पण ब्लॉग मध्ये या छोटे ट्रॅकर आलेले. मी याच्यामध्ये व्हिडिओ नाही काढत आहे. काय करावं लागली. अशक्य सुंदर सह्याद्री नाही. अशक्य सुंदर सह्याद्री नाही राव. काहीतरी वेगळंच वाक्य आहे. त्या लेवलला लाईट येऊ राहिली व्हिडिओमध्ये. याला सुद्धा 29% चार्जिंग. याच्या मोबाईलला 20%. म्हणजे मोबाईलला लांब धरावं लागू राहिलं याला. कारण झूम होतोय कॅमेरा. कारण 60 FPS विथ स्टेबलायझर विथ 1080p असा विषय. गाईस ते टावर दिसतंय का. हां बोटाने दाखवावं लागेल मला. बोट कुठे मा. हां ते तिथून आलोत आम्ही. रनिंग करीत नाही. कुठल्या टायमिंगला करावं आज काही नाही. हा प्रश्न आहे. सकाळी 5 हा ते इथं आलो तेवढ्यावर. रात्री 5 गाईस कडा बघा. खाली दरी डायरेक्ट. हुकला का गेला. किती खोल आहे बघा. वर बघितलं तरी चक्कर लिहून राहिले. पोळा बघा मधमाशाचं कितीच. मधमाशीचे पोळा बघा. गाईज एक मोठा माइलस्टोन कंप्लीट झालाय. आणि छोटं मोठं नाही. इकडे बघा किती खाली. 2 किलोमीटर. अर्धा किलोमीटर. अर्धा सांगताना अर्ध सांगा. ते उंड्याचे फोटो काढणं जाऊन राव तू. त्याचा फोटो काढ. बस मध्ये गेलो होतो तुला. मग आम्ही म्हणलं आवर होते म्हणलं आम्ही फाईन. That's why get out. That's why get out. पुढे बघ. दीदी दीदी पुढे बघायचं जरा. गाईज हा जो ट्रेक आहे पहिला आहे माझा. आणि त्याच्यामुळं मी ना असं आतून मला हे झालं नाही का असं कटाळा आले आणि गळाटल्यानं झालं. जे कोणी नाही आले त्यांच्यासाठी चांगली गोष्ट झाली. त्यांनी नाही आले ते. कारण एवढा ट्रेक करायचा सोपा नाही. जर पहिलाच असन किंवा दुसरं असन तर अजून अवघड आहे.
याला स्टॅमिनाच लागतो माणसाला. आपण केव्हा पळत नाही, कधी रनिंग नाही, काय नाही, त्याच्यामुळे विषय सगळं असं विषय असतो. त्याच्यामुळं नाही आले ते बरेच आहे, आले त्यांचं भलंच आहे, काही विषय नाही. त्यांना नवीन नवीन अनुभव भेटत आहेत. तसं मी आता याला गिंबल लावतो, त्याशिवाय काही हे जमणार नाही. काय खोल आहे राव, बघा ना. पण वाचलं आता तिसरी बार आहे घसरायची. एवढं फक्त मी क्लिप नाही टाकणार. मम्मीने जर पाहिला मला घरी जाऊन आले भाऊ. फोटो कमी काढ आणि चल जरा. हा ते ब्लॉग इथले मागत पडते. केवढी दरी बघा. दर्याचं प्रॉपर व्हिडिओ आहे ना. किती चार्जिंग आहे 7चा फोन घेऊन गेला पाहिजे. बॅग येतून खालून मोठी होती ती अशी बॅग जीन्सची बॅग ब्रिज आला. अजून 2 किलोमीटर आहे म्हणते. बघू अजून किती तास लागेल. इथं दर एवढा वेळ गेला. एक ट्रेक बस जायचं घरी लगे अहिल्यानगर गाठायचं. कोण आता कोण जातं इथून जायचं असेल ना. नाही ते खाली उतरत आहे ते वा इकडं. बॅग दे रे इकडं. गप्प संपले ना आता. झाडे मामा उतरत तिकडे जायचं. फायनली शेवटचा माइलस्टोन गाठलाय. 2 मिनिटात आता डायरेक्ट शिखरावर. खतरो के खिलाडी. तिकडून या. तिकडून आहे का? आम्हाला होते म्हणून आम्ही इकडून आलो. इथं आल्यावर समजते काय हे नाही मेन पॉईंट. अजून वर जायचं वाटतं. नाही भाऊ एवढं झेंड्याला नाही जाणार मी. पोरं दिसणार कुठे गेले काय ना. बाबा गेले कुठं सगळे. मंदिर दिसलंय काही जण. पोरं पण आवाज देऊ राहिले. पोचले पण नाही. कुठं आहे ते. फायनली मंदिर आलंय गाईस. आणि इथे एक महत्वाचे मंदिर आहे. एक महत्वाचं खांब आहेत 4. ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी. गाईस इकडे बघा कसं विहीर टाईप आहे. पाणी बी असेल त्याच्यामध्ये आणि कदाचित साप बी असू शकतो. आणि असणारच सांग बरं टक्के. हा इकडून बघ ना, इकडून आतमध्ये एंट्री. पाणी का. हॅलो काय हर हर महादेव. आवाज किती घुमतोय. ते 4 खांब बघायचे आहेत. आणि गाईज माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही 5%. काय झालं? 5% का? 5% धर म्हणून. आणि त्याच्यातच मला दाखवायचं आहे सगळं. जेवढं दाखवेन तेवढं. आणि बाकीच्या याच्यात दुसरे मोबाईल गेला कोणाचा. हेच ते 4 खांब गाईज. बापरे काय विलक्षण रूप आहे. हेच ते 4 खांब गाईज. आणि उरलेला एक खांब कलयुग. सत्य त्रेता कलयुग रहेगा सिर्फ. अभी लय बडबड चालली. कलयुग राहिलाय शेवटी. द्वापर, सत्ययुग आणि सप्त बी असते गाडी. महाशिवरात्री अखंड हरिनाम सप्ताह. चार्जिंग लय कमी आहे जेवढ्याचे तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न चालू आहे. आणि इथे एक काहीतरी पाणी साचलेलं आहे इथं बी. आणि मला वाटतं गणपतीचं मंदिर एकदम मी सांगता येईल तो एकदम प्राचीन आहे. म्हणजे असं हे नाही नवं काहीच बांधकाम नाही. सगळं प्राचीन बांधकाम आहे. दगडातच आहे सगळं A to Z. आणि ते 4 खांबे तुम्ही पाहिले. हे बघा पायऱ्याचं पाण्याचंच कुंड आहे. म्हणजे आंघोळ करायचं असू शकतो. पाणी एकदम घाण झालेलं आहे. पावसाळ्यात कदाचित वाढू शकतो पाणी. आणि लोक आंघोळ बी करतात वाटते ते एवढ्या घाण पाण्यात. पाणी घाण असं ना का पण लोकांची श्रद्धा असते याच्यावर. पण ठीक आहे चला. इकडे दगडाचं का उभं केलं आहे माझी मला माहीत नाही पण असं हो. गाईज मोबाईल एकदम स्विच ऑफ झाला होता माझा. आणि काही एकदम काळानंतर खूप गोष्टी घडल्यानंतर तुम्हाला मी सांगेन सेपरेट त्याच्यावर
मुद्द्यावर या मुद्द्यावर बोलत मी. परंतु आता आम्ही इथे एका ठिकाणी आलो. मंदिर आहे बघा आणि पाणी पण आहे. हातपाय तोंड धुतो आता इथं. लय बेकार म्हणजे ट्रिप कायम लक्षात राहील अशी ट्रिप झालेली आहे. तुम्हाला याच्यावर मी सविस्तर बोलून आयला काय नितळ पाणी आहे राव. ते पोरं पाहू राहिले राव कुशल काय भारी वाटू राहिलं त्यांना. ते पाहायला काय मजा येत असं राव त्यांना आहे का नाही. आयला मला पाहता यायला पाहिजे होता राव. हे फोटो काढण्यातच येडे झाले ते आमच्या वर्गातले पोर आहेत बघा दिसले असते. आपण अंडरपॅन्ट ते आणले होते पण आता हे कसं आहे किती बरं वाटतं. पाय तोंड तरी धुतो भो लय बेकारी झाली आमची. मस्त पाय पाणी टाकून गायच बसलो एकदम गार पाणी काय विषय नाही. पुढं लय खोला असतं. तर गाईज आता सध्या 11:15 वाजलेत आणि आपली जी ट्रिप होती ती पूर्ण झाली आहे. आणि ट्रिपचा विषय असा आहे की एकच स्पॉट झाला आहे. मस्त 3-4 स्पॉट ठरले ते. एक स्पॉट झाला कारण आहे ना तो गड मोठा होता त्याच्यामुळं आणि टाईम भरपूर झाला आणि 1 डे रिटर्नचा विषय होता त्यामुळे एक आणि लोक पोर दमले पण होते सगळे. तेवढं एक गड केला आणि त्यानंतर माग आले सगळे. एवढाच ब्लॉग. तर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पटले.